नमस्ते, केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत BGM 026 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 26। मागच्या 25व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या 28व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो। आता आपण या 26व्या भागामध्ये 29व्या श्लोकापासून आरंभ करणार आहोत। प्रत्यक्ष वाचनाला आरंभ करण्यापूर्वी आपल्याला नेहमीची विनंती की कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अगदी 1-2 मिनिटाचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कदाचित बोर वाटेल, पण विश्वास ठेवा की या व्हिडिओमधून आणि आपल्या ह्या भगवद्गीतेच्या उपक्रमामधून आपल्याला भगवद्गीतेचे, वेदांचे, उपनिषदांचे, संस्कृतचे, सनातन धर्माचे खूप सारे ज्ञान मिळणार आहे। त्यामुळे कृपया हा व्हिडिओ आणि ह्या पूर्वीचे 25 व्हिडिओ या उपक्रमामधले अवश्य पहा। ह्या आधीचे 25 व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती जाऊन तिथे प्लेलिस्टमध्ये गेलात तर त्या प्लेलिस्टमध्ये ही आपल्याला भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची प्लेलिस्ट सापडेल। या प्लेलिस्टमध्ये आपल्याला 1 पासून 25 पर्यंत सगळे भाग सलग ऐकायला मिळतील आणि यापुढे येणारे सुद्धा सर्व भाग मी याच प्लेलिस्टमध्ये ऍड करत जाणार आहे। त्यामुळे ह्या प्लेलिस्टचा आपण अवश्य वापर करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा ही आपल्याला नम्र विनंती आहे। चला तर मग आजच्या 26व्या भागाला आरंभ करूयात आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्यक्ष पुस्तक वाचन आरंभ करण्यापूर्वी परमेश्वराचं एकदा ध्यान करूयात। ओम श्री परमात्मने नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 ज्ञान कर्म संन्यास योग पुस्तकाचे पान क्रमांक 248 आणि आपल्याला आता वाचायचा आहे 29 आणि 30वा श्लोक एकाबरोबर एक दिलेले आहेत। त्यांचा संबंध आपण नेहमीप्रमाणे वाचूयात। संबंध या 2 श्लोकांचा आहे। द्रव्य यज्ञादी 4 प्रकारच्या यज्ञांचे संक्षिप्त वर्णन करून भगवंत आता पुढील 2 श्लोकांमध्ये प्राणायाम रूपी यज्ञाचे वर्णन करीत सर्व प्रकारचे यज्ञ करणाऱ्या साधकांची प्रशंसा करीत आहेत। आता प्राणायामाने कसा यज्ञ केला जातो बघा। यज्ञाचे सर्व प्रकार आपल्याला परमेश्वर ह्या श्लोकांमधून समजावून सांगतात। श्लोक क्रमांक 29 आणि त्यानंतर 30। अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गती रुद्वा प्राणायाम परायणाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः। अर्थ बघूयात आता या दोन्ही श्लोकांचा मिळून। अन्य काही योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करत असतात, तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात। त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणातच हवन करीत असतात। हे सर्व साधक यज्ञांच्या द्वारा पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत। 29 आणि 30 पुन्हा एकदा वाचतो, महत्वाचा श्लोक आहे। प्राणायामाद्वारे यज्ञ कसे करता येतात याचं विवेचन आपल्याला परमेश्वर देतात। अन्य काही योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात, तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात। त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणातच हवन करीत असतात। हे सर्व साधक यज्ञांच्या द्वारा पापांचे नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत। पहिला प्रश्न या 2 श्लोकांवरचा। येथे जुह्वति या क्रियेच्या उपयोगाचा आशय काय आहे? उत्तर, प्राणायामाच्या साधनाला यज्ञाचे रूप देण्यासाठी जुह्वति या क्रियेचा उपयोग केलेला आहे। याचा आशय असा की प्राणायाम रूपी साधन करणे हा सुद्धा यज्ञच आहे। म्हणून ममता, आसक्ती आणि फलेच्छा यांचा त्याग करून परमेश्वराच्या प्राप्तीच्या उद्देशाने प्राणायाम करणे हे सुद्धा यज्ञार्थ कर्म असल्यामुळे मनुष्याला कर्मबंधनातून मुक्त करणारे व परमेश्वराची प्राप्ती करून देणारे आहे। महत्वाचं वाक्य आहे, पुन्हा एकदा वाचतो। याचा आशय असा की प्राणायाम रूपी साधन करणे हा सुद्धा यज्ञच आहे। म्हणून ममता, आसक्ती आणि फलेच्छा यांचा त्याग करून परमेश्वराच्या प्राप्तीच्या उद्देशाने प्राणायाम करणे हे सुद्धा यज्ञार्थ कर्म असल्यामुळे मनुष्याला कर्मबंधनातून मुक्त करणारे व परमेश्वराची प्राप्ती करून देणारे आहे।
म्हणजे कुठल्याच प्रकारचा यज्ञ जमत नसेल तर आपण प्राणायामाद्वारे सुद्धा यज्ञ करू शकतो आणि मुक्ती आणि परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो. पुढचा प्रश्न, अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करणे म्हणजे काय? आता त्यातली डिटेल्स आपल्याला प्रश्न उत्तराद्वारे जगदयालजी गोयंदका आणि गीता प्रेस गोरखपूर समजावून सांगेल. पहिला प्रश्न, अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करणे म्हणजे काय? उत्तर, योग हा विषय मोठा दुर्विज्ञेय व गहन आहे. अनुभवी योगी लोकांनाच तो माहीत असतो आणि तेच तो व्यवस्थितपणे समजावून देऊ शकतात. म्हणून या विषयाबद्दल जे सांगितले जात आहे ते शास्त्रीय दृष्ट्या युक्तीने समजणारी गोष्टच लिहिली जात आहे. शास्त्रांमध्ये प्राणायामाचे पुष्कळ प्रकार सांगितले आहेत. त्यामधील कोणास उद्देशून भगवंतांचे सांगणे आहे ते वस्तुतः भगवंतांनाच ठाऊक. शास्त्रांमध्ये अपान वायूचे स्थान गुदा व प्राणाचे स्थान हृदय आहे असे सांगितले आहे. बाहेरील हवेचा आत प्रवेश करणे याला श्वास म्हणतात. यालाच अपान वायूची गती असे म्हणतात, कारण अपानाचे स्थान खाली होय व बाहेरील वायू आत प्रवेश करताना त्याची गती शरीरामध्ये खालील बाजूस असते. याचप्रमाणे आतील वायू बाहेर निघणे याला प्रश्वास असे म्हणतात. यालाच प्राणाची गती मानली जाते, कारण प्राणाचे स्थान वर आहे आणि आतील वायू नाकातून बाहेर निघताना त्याची गती शरीरामध्ये वरच्या बाजूकडे असते. वरील प्राणायाम रूपी यज्ञामध्ये अग्नीच्या ठिकाणी अपान वायू आहे व हवीच्या ठिकाणी प्राणवायू आहे. म्हणून असे समजावे की ज्याला पूरक प्राणायाम असे म्हणतात तो म्हणजे येथे अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करणे होय. कारण जेव्हा साधक पूरक प्राणायाम करतो तेव्हा तो बाहेरील वायू नाकाने शरीरात घेऊन जातो. त्यावेळी बाहेरील वायू हृदयात असलेल्या प्राणवायूला बरोबर घेऊन नाभीतून आत अपानामध्ये विलीन होतो. या साधनामध्ये वारंवार बाहेरील वायू आत नेऊन तेथेच रोखून ठेवला जातो. म्हणून याला आभ्यंतर कुंभक असेही म्हणतात. पुढचा प्रश्न, प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करणे म्हणजे काय? उत्तर, या दुसऱ्या प्राणायाम रूपी यज्ञामध्ये अग्निस्थानीय प्राणवायू असतो आणि हविस्थानीय अपान वायू होय, ज्याला रेचक म्हणतात. तेच येथे प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन होते असे समजावे. कारण जेव्हा साधक रेचक प्राणायाम करतो तेव्हा तो आतील वायू नाकाद्वारे शरीरातून बाहेर काढून रोखून धरतो. त्यावेळी प्रथमतः हृदयात बसणारा प्राणवायू बाहेर येऊन थांबतो व मागून येऊन अपान वायू त्यात विलीन होऊन जातो. या साधनामध्ये वारंवार आतील वायूला बाहेर काढून तेथेच रोखून धरले जाते. म्हणून याला बाह्य कुंभक असेही म्हणतात. पुढचा प्रश्न, नियताहाराहा या विशेषणाचा अर्थ काय? उत्तर, जे लोक योगशास्त्रात सांगितलेल्या नियमांप्रमाणे प्राणायामास योग्य असे सात्विक व मर्यादित भोजन करणारे आहेत, म्हणजे जे योगशास्त्रातील नियमापेक्षा जास्त खात नाहीत व उपवासही करीत नाहीत, अशा पुरुषांना नियताहाराहा असे म्हणतात, म्हणजे आजकालचे डायटिंग करणारे. कारण योग्य आहार घेणाऱ्या मनुष्यालाच योग सिद्ध होतो. जास्त भोजन करणारा व भोजनाचा संपूर्ण त्याग करणारा या दोघांचाही योग सिद्ध होत नाही. पुढचा प्रश्न, प्राणायाम परायणाहा या विशेषणाचा अर्थ काय? उत्तर, जे लोक प्राणांचे नियमन करण्यामध्ये म्हणजे वारंवार प्राणांचा निरोध करण्याच्या अभ्यासात तत्पर असतात आणि त्यालाच परमेश्वर प्राप्तीचे प्रमुख साधन मानतात, अशा लोकांना प्राणायाम परायणाहा असे म्हणतात. पुढचा प्रश्न, येथे नियताहाराहा व प्राणायाम परायणाहा या दोन्ही विशेषणांचा संबंध तिन्ही प्रकारचे प्राणायाम करणाऱ्यांशी न मानता फक्त प्राणांमध्ये प्राणांचे हवन करणाऱ्यांबरोबर मानण्याचे तात्पर्य काय? दुसरे दोन्ही साधक नियताहारी व प्राणायाम परायण नसतात काय? वरील प्राणायाम रूपी यज्ञ करणारे सर्व योगी हे नियताहारी व प्राणायाम परायण असे म्हणता येतील. म्हणून या दोन्ही विशेषणांचा संबंध सर्वांच्या बरोबर आहे असे मानण्यात भावनेच्या दृष्टीने काही हरकत नाही. पण वरील श्लोकांमध्ये दोन्ही विशेषणे तिसऱ्या साधकाच्या जवळची आहेत. त्यामुळे व्याख्येमध्ये या विशेषणाचा संबंध केवळ कुंभक करणाऱ्यांची आहे असे मानले गेले आहे. परंतु भावनेच्या दृष्टीने प्राणामध्ये अपानाचे हवन करणाऱ्या व अपानामध्ये प्राणाचे हवन करणाऱ्या साधकांच्या बरोबरच या विशेषणांचा संबंध मानता येईल. पुढचा प्रश्न, 30व्या श्लोकात प्राण या शब्दाच्या अनेक वचनाचा प्रयोग का केलेला आहे व प्राण व अपान यांची गती रोखून प्राणांचे प्राणांमध्ये हवन करणे म्हणजे काय? उत्तर, शरीरामध्ये असणाऱ्या वायूचे 5 प्रकार मानले जातात. प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. हे आपण नैवेद्य दाखवताना जी नावं घेतो ती ही नावं प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. यातील प्राणाचे स्थान हृदय, अपानाचे गुदा
समानाचे नाभी, उदानाचे कंठ व व्यानाचे संपूर्ण शरीर मानले आहे. या 5 वायू प्रकारांना पंचप्राण असेही म्हणतात. म्हणून येथे 5ही वायू प्रकारांना जिंकून त्या सर्वांचा निरोध करणाऱ्या साधनास यज्ञाचे रूप देण्यासाठी प्राण या शब्दाचा अनेक वचनात प्रयोग केलेला आहे. या साधनामध्ये अग्नी व हवन करण्याजोगे द्रव्य या दोन्हींच्या स्थानी प्राणच मानले आहेत. म्हणून ज्या प्राणायामामध्ये प्राण व अपान या दोन्हींची गती अवरुद्ध केली जाते, म्हणजे पूरक प्राणायाम केला जात नाही व रेचक केला जात नाही, तर श्वास व प्रश्वास हे बंद करून प्राण अपान इत्यादी सर्व वायू प्रकारांची त्यांच्या त्यांच्या ठिकाणीच गती रोखून धरली जाते. हे म्हणजेच येथे प्राण व अपान यांची गती रोखून प्राणांचे प्राणांमध्ये हवन करणे असे समजावे. या साधनामध्ये बाहेरचा वायू आत घेऊन रोखून ठेवला जात नाही किंवा आतील वायू बाहेर आणून रोखला जात नाही, तर पंचवायूंच्या प्रकारांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणीच रोखून ठेवले जाते. म्हणून त्यांना केवल कुंभक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, वरील त्रिविध प्राणायाम रूपी यज्ञामध्ये जप करणे आवश्यक आहे की नाही? जर आवश्यक असेल तर प्रणवाचाच म्हणजे ओमकाराचाच जप केला पाहिजे की दुसऱ्या एखाद्या नावाचाही जप करता येईल? सुंदर प्रश्न. उत्तर, प्रणव म्हणजे ओमकार हा सच्चिदानंद घन पूर्ण ब्रह्म परमात्म्याचा वाचक आहे. कोणत्याही चांगल्या कामाच्या प्रारंभी त्याचा उच्चार आवश्यकच आहे असे मानलेले आहे. म्हणून या संदर्भात जितक्या यज्ञांचे वर्णन आले आहे त्या सर्वांमध्ये भगवंतांच्या नामाचा संबंध अवश्य जोडला पाहिजे. प्रणवाच्या जागी श्रीराम, श्रीकृष्ण, श्री शिव इत्यादी ज्या नावाची गोडी व श्रद्धा असेल त्या नामाचा प्रयोग करता येतो, कारण त्या परब्रह्म परमात्म्याच्या सर्व नावांचे फळ श्रद्धेप्रमाणे लाभदायी होते. येथे सर्वच साधनांना यज्ञाचे रूप दिलेले आहे आणि मंत्राशिवाय केलेला यज्ञ तामस मानलेला आहे. म्हणूनच मंत्रांच्या ठिकाणी भगवंतांच्या नावाचा उपयोग करणे परमावश्यक आहे. वरील प्राणायाम रूपी यज्ञांमध्ये 1, 2, 3 इत्यादी संख्या वापरल्याने किंवा चुटकी वाजवून प्रमाण इत्यादींची जाणीव ठेवल्याने मंत्रांची उणीव राहून जाते. म्हणून तो सात्विक यज्ञ होत नाही. तेव्हा प्राणायाम रूपी यज्ञात नाम जप अत्यंत आवश्यक आहे असे मानावे. त्याबरोबरच इष्टदेवतेचेही ध्यान करीत राहिले पाहिजे. पुढचा प्रश्न, वरील सर्वजण साधक यज्ञाद्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, 23व्या श्लोकात सांगितले होते की यज्ञासाठी कर्माचे अनुष्ठान करणाऱ्या पुरुषांची सर्व कर्मे विलीन होऊन जातात. तीच गोष्ट येथे या म्हणण्याने स्पष्ट केलेली आहे. तात्पर्य असे की 24व्या श्लोकापासून येथपर्यंत यज्ञ करणाऱ्या ज्या साधक पुरुषांचे वर्णन केलेले आहे ते सर्व ममता, आसक्ती व फलेच्छा यांनी रहित होऊन यज्ञासाठी वरील साधनांचे अनुष्ठान करून त्यांच्याद्वारे पूर्वसंचित कर्मसंस्कार रूपी सर्व शुभाशुभ कर्मांचा नाश करून टाकणारे होत. म्हणून ते यज्ञाचे तत्व जाणणारे होत. जर पुरुष वरील साधनांपैकी कितीही साधने सकाम भावनेने एखाद्या सांसारिक फलाच्या प्राप्तीसाठी करीत असतील तर ते पुरुष न करणाऱ्यांपेक्षा जरी फार चांगले असले तरी यज्ञाचे तत्व समजून यज्ञार्थ कर्म करणारे नव्हेत. म्हणून ते कर्मबंधनातून मुक्त होत नाहीत. आणि पुढच्या श्लोकाचा संबंध 31व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारे यज्ञ करणाऱ्या साधकाची प्रशंसा करून आता यज्ञ केल्यामुळे होणारे लाभ व न केल्यामुळे होणारी हानी दाखवून भगवंत वरील प्रकारे यज्ञ करण्याची गरज प्रतिपादन करत आहेत. आता यज्ञ का करायला पाहिजे, यज्ञ केल्याने काय फायदे होतात आणि यज्ञ न केल्याने काय तोटा होतो हे आपल्याला परमेश्वर पुढच्या 31व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्त्य यज्ञस्य कुतोन्यः कुरुसत्तम. अर्थ बघूयात 31व्या श्लोकाचा. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला हा मनुष्य लोक सुद्धा सुखदायक होत नाही तर परलोक कसा सुखदायक होईल? बघा, यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला हा मनुष्य लोक सुद्धा सुखदायक होत नाही तर परलोक कसा सुखदायक होईल? पहिला प्रश्न या 31व्या श्लोकावरचा. येथे यज्ञातून उरलेले अमृत म्हणजे काय आणि त्याचा अनुभव घेणे म्हणजे काय? उत्तर, लौकिक दृष्ट्या देवतांच्यासाठी अग्नीमध्ये घृत इत्यादी पदार्थांचे हवन करणे म्हणजे यज्ञ होय आणि त्यातून उरलेले हविष्यान्न म्हणजेच यज्ञशिष्ट अमृत होय. अशाच प्रकारे स्मृतिकारांनी ज्या पंचमहायज्ञादींचे वर्णन केले आहे त्यात देवता, ऋषी, पितर, मनुष्य आणि इतर प्राणीमात्रासाठी यथाशक्ती विधिपूर्वक अन्नाचे विभाग केल्यावर उरलेल्या अन्नाला यज्ञशिष्ट अमृत म्हटले आहे.
परंतु येथे भगवंतांनी वरील यज्ञाच्या रूपकामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीचे ज्ञान, संयम, तप, योग, स्वाध्याय, प्राणायाम इत्यादी साधनांचे वर्णन केलेले आहे की ज्यामध्ये अन्नाचा संबंध नाही. म्हणून येथे वरील साधनांचे अनुष्ठान केल्याने साधकाचे अंतःकरण शुद्ध होऊन त्यात जी प्रसाद रूपी प्रसन्नता मिळते तेच यज्ञातून उरलेले अमृत होय. कारण ते अमृत स्वरूप परमात्म्याच्या प्राप्तीचे कारण आहे व त्या विशुद्ध भावनेमुळे उत्पन्न झालेल्या सुखामध्ये नित्यतृप्त राहणे म्हणजे येथे त्या अमृताचा अनुभव घेणे होय. सुंदर ज्ञान आपल्याला जगदयालजी आणि गीता प्रेस गोरखपूर देत आहेत, त्यांचे धन्यवाद. पुढचा प्रश्न, वरील प्रकारे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी साधनरूपी यज्ञांचे अनुष्ठान करणाऱ्या पुरुषांना सनातन परब्रह्माची प्राप्ती याच जन्मी होते की जन्मांतरामध्ये होते? उत्तर, हे त्यांच्या साधनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. ज्याच्या साधनामध्ये भावनेची उणीव नसते त्याला याच जन्मी आणि फारच लवकर सनातन परब्रह्माची प्राप्ती होते. ज्याच्या साधनामध्ये कोणत्या तरी प्रकारची उणीव असेल तर त्यालाही या उणीवेची पूर्तता झाल्यावर मग तशी प्राप्ती होते. परंतु वरील साधन कधीही फुकट जात नाही. साधने करणाऱ्या साधकांना परमात्म्याच्या प्राप्तिरूप फळ अवश्य लाभते. हाच विचार मांडण्यासाठी येथे लोकांना सनातन ब्रह्माची प्राप्ती होते असे सर्वसामान्य विधान सांगितले आहे. पुढचा प्रश्न, सनातन परब्रह्माची प्राप्ती म्हणजे सगुण ब्रह्माची प्राप्ती मानावी की निर्गुण ब्रह्माची? उत्तर, सगुण ब्रह्म व निर्गुण ब्रह्म ही दोन वेगवेगळी नव्हेत. सच्चिदानंद घन परमेश्वर हा सगुण ब्रह्म होय आणि तोच निर्गुण ब्रह्म होय. आपापली भावना व मान्यता यांच्याप्रमाणे साधकांच्या दृष्टीने सगुण व निर्गुण असा भेद आहे, तो वास्तविक नव्हे. सनातन परब्रह्माची प्राप्ती झाल्यावर कोणताही भेद उरत नाही. सगुण निर्गुण हा भेद परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर उरत नाही. दोन्ही एकच आहे, फक्त आपल्या भावना असतात की आपण त्याला सगुण मानतो किंवा निर्गुण मानतो. पुढे येथे आता ह्या शब्दांवरून मला आठवलं की सगुण आणि निर्गुण आणि साकार आणि निराकार याच्यामध्ये फरक आहे बरं का. सगुण निर्गुण आणि साकार निराकार एकच नाहीत, त्यांच्यामध्ये फरक आहे. आपण नंतर कधीतरी हा विषय येईल तेव्हा ते बघूया. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. येथे अयज्ञस्य हे पद कोणत्या मनुष्याचे वाचक आहे आणि त्याला हा लोकही सुखदायक नाही, मग परलोक सुखदायक कसा होणार या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, जो मनुष्य वरील यज्ञापैकी किंवा त्यांच्याशिवाय इतरही अनेक प्रकारचे साधनरूपी यज्ञ जे शास्त्रांमध्ये सांगितले आहेत त्यांपैकी कोणताही यज्ञ कोणत्याही प्रकारे करीत नाही, अशा त्या मनुष्य जीवनाच्या कर्तव्याचे पालन न करणाऱ्या मनुष्यांचे वाचक येथे अयज्ञस्य हे पद आहे. त्याला हा लोकही सुखदायक होत नाही, मग परलोक कसा होणार असे म्हणून हे दाखवले आहे की वरील साधना करण्याचा अधिकार प्राप्त होऊनही ती न केल्यामुळे त्याला मुक्ती मिळतच नाही, त्याला स्वर्गही मिळत नाही आणि मुक्तीचे द्वार असलेल्या या मनुष्य देहामध्ये कधी शांतीही मिळत नाही. परमार्थ साधनहीन असा तो मनुष्य नाना प्रकारच्या चिंतांच्या ज्वाळांमध्ये नित्य निरंतर जळत असतो, ज्या फक्त भोग योनी आहेत आणि ज्यांमध्ये खऱ्या सुखाच्या प्राप्तीचे कोणतेही साधनच नाही. अशा दुसऱ्या योनींमध्ये त्याला शांती कशी लाभणार? मनुष्य देहामध्ये असताना केलेल्या शुभाशुभ कर्मांचेच फल दुसऱ्या योनींमध्ये भोगायला मिळते. म्हणून जो या मनुष्य देहात असताना आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही त्याला कोणत्याही योनीमध्ये सुख मिळू शकणार नाही. पुढचा प्रश्न, या लोकी शास्त्रविहित असे उत्तम कर्म न करणाऱ्यांना आणि शास्त्र विपरीत असे कर्म करणाऱ्यांनाही स्त्री, पुत्र, धन, मान, मोठेपणा, प्रतिष्ठा इत्यादी इष्ट गोष्टींच्या प्राप्तीचे सुख मिळते असे दिसून येते. मग यज्ञ न करणाऱ्याला मनुष्य लोक हा सुद्धा सुखदायक नाही असे म्हणण्याचे तात्पर्य काय? म्हणजे भौतिक सुख भोगताना अशा प्रकारचे लोक आपल्याला दिसतात की जे लोक यज्ञ करत नाहीत, उपासना करत नाहीत, दान, तप, योग, साधना काहीच करत नाहीत, पण तरी सुद्धा त्यांना स्त्री, पुत्र, धन, मान, मोठेपणा, मरातब, सर्व ऐश्वर्य सगळं काही दिसतं. मग ह्या म्हणण्याचं या मनुष्य लोक सुद्धा सुखदायक नाही या म्हणण्याचं तात्पर्य काय असा प्रश्न आहे. सुंदर प्रश्न आहे, त्याचं उत्तर बघूया. वरील इष्ट वस्तूंच्या प्राप्तीचे सुख मिळणे हे सुद्धा पूर्वी केलेल्या शास्त्रविहित शुभ कर्मांचेच फळ असते, पापकर्मांचे नव्हे. हे सुख वर्तमान जन्मातील केलेल्या पापकर्मांचे किंवा शुभ कर्मांच्या त्यागाचे फल कदापि न समजावे. याशिवाय वरील सुख वास्तविक सुखही नव्हे. म्हणून भगवंतांच्या म्हणण्याचा येथे हाच आशय आहे की साधनरहित मनुष्याला या मनुष्य शरीरामध्येही जे परमानंद स्वरूप परमात्म्याच्या प्राप्तीचे द्वार आहे त्याच्या मूर्खपणामुळे सात्विक सुख किंवा खरे सुख मिळत नाही.
इतकेच नव्हे तर नाना प्रकारच्या भोगवासनेमुळे निरंतर शोक आणि चिंता यांच्या सागरामध्येच त्याला बुडून राहावे लागते. पुढचा प्रश्न, पुत्राने माता पिता इत्यादींची सेवा करणे, स्त्रीने पतीची सेवा करणे, शिष्याने गुरुची सेवा करणे व त्याच प्रकारे शास्त्रविहित इतर शुभ कर्म करणे या गोष्टी यज्ञार्थ कर्म करणाऱ्यामध्ये समाविष्ट आहेत की नाहीत, आणि ती कर्मे करणाऱ्याला सनातन ब्रह्म प्राप्त होऊ शकते की नाही? उत्तर, वरील सर्व कर्मे स्वधर्म पालनामध्ये येतात. म्हणून स्वधर्म पालनरूपी यज्ञाची परंपरा सुरक्षित ठेवण्यासाठी परमेश्वराची आज्ञा मानून निस्वार्थ भावनेने केली जाणारी युद्धे व कृषी वाणिज्य इत्यादी रूपातील कर्मेही यज्ञामध्येच मोडतात. सुंदर वाक्य आहे, पुन्हा एकदा वाचतो. निस्वार्थ भावनेने केली जाणारी युद्धे व कृषी वाणिज्य इत्यादी रूपातील कर्मेही यज्ञामध्ये मोडतात, आणि ती कर्मे करणारा मनुष्य सुद्धा सनातन ब्रह्म प्राप्त करून घेतो. तर माता पितादी गुरुजनांना गुरुला आणि पतीला परमेश्वराची मूर्ती समजून किंवा त्यांच्यामध्ये परमात्मा भरलेला आहे असे समजून अथवा त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून त्यांना सुख देण्यासाठी निस्वार्थ भावनेने त्यांची सेवा करणे म्हणजे यज्ञासाठी कर्म करणे होय. आणि त्यामुळे मनुष्याला सनातन ब्रह्माची प्राप्ती होते. यात सांगायचे ते काय? पुढचा प्रश्न, या संदर्भात भिन्न भिन्न यज्ञांच्या नावाने जी भिन्न भिन्न प्रकारची साधने सांगितली आहेत ती ज्ञानयोग्याने करण्याजोगी आहेत की कर्मयोग्याने? उत्तर, 24व्या श्लोकामध्ये जो ब्रह्मयज्ञ आणि 25व्या श्लोकाच्या उत्तरार्धात जो आत्मा परमात्म्याच्या अभेद दर्शन रूपी यज्ञ सांगितलेला आहे, या दोन्हींचे अनुष्ठान ज्ञानयोगीच करू शकतो, कर्मयोगी करू शकणार नाही. कारण या यज्ञात साधक परमात्म्याहून भिन्न राहत नाही. ते सोडून उरलेल्या सर्व यज्ञांचे अनुष्ठान ज्ञानयोगी व कर्मयोगी हे दोघेही करू शकतात. ते करण्यात दोघांनाही कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि पुढे येतो 32वा श्लोक, त्याचा संबंध वाचूयात. 16व्या श्लोकात भगवंतांनी असे सांगितले होते की मी तुला असे कर्मतत्व सांगतो की ते जाणल्यावर तू अशुभापासून मुक्त होशील. त्या प्रतिज्ञेप्रमाणे 18व्या श्लोकापासून येथवर कर्मतत्वाचे वर्णन करून आता ते उपसंहार करीत आहेत. आणि पुढे येतो 32वा श्लोक. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्दितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. अर्थ बघूयात. अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज. अशा प्रकारे तत्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनातून सर्वस्वी मुक्त होशील. पहिला प्रश्न 32व्या श्लोकावरचा. अशाच प्रकारे आणखीही पुष्कळ तऱ्हेचे पुष्कळ यज्ञ वेदवाणीमध्ये विस्ताराने सांगितले आहेत. या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, याद्वारे भगवंतांनी असे दर्शवले आहे की मी हे जे तुला साधनरूपी यज्ञ सांगितले आहेत ते तेवढेच यज्ञ नाहीत, तर यांच्याशिवाय अन्य प्रतीक उपासनादी पुष्कळ प्रकारचे यज्ञ म्हणजे भगवंतांच्या प्राप्तीची साधने वेदांमध्ये सांगितलेली आहेत. अभिमान, ममता, आसक्ती आणि फलेच्छा यांचा त्याग करून त्या सर्वांचे अनुष्ठान करणारे सर्व साधक यज्ञासाठीच कर्म करणारे होत. म्हणून वरील यज्ञ करणाऱ्या पुरुषांप्रमाणे तेही कर्मबंधनात न पडता सनातन परमब्रह्मास प्राप्त करून घेतात. पुढचा प्रश्न, येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ ब्रह्मदेव किंवा परमेश्वर असा मानला आणि त्यानुसार यज्ञ हे वेदवाणीमध्ये विस्ताराने सांगितले गेले आहेत असे न मानता ब्रह्मदेवाच्या मुखातून किंवा परमेश्वराच्या मुखातून विस्ताराने सांगितले गेले आहेत असे मानले तर काय हरकत आहे? कारण प्रजापती ब्रह्मदेवाने यज्ञासहित प्रजेला उत्पन्न केले असे 3ऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकात म्हटले आहे, आणि परमेश्वराकडून ब्राह्मण, वेद आणि यज्ञ यांची रचना केली गेली आहे असे 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात म्हटले आहे. उत्तर, प्रजापती ब्रह्मदेवाची उत्पत्ती सुद्धा परमेश्वरापासूनच होते. म्हणून ब्रह्मदेवापासून होणारे वेद, ब्राह्मण व यज्ञादी हे ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले आहेत असे म्हणणे किंवा ते परमेश्वरापासून उत्पन्न झाले आहेत असे म्हणणे दोन्ही एकच आहे. अशा तऱ्हेने भिन्न भिन्न यज्ञाचे विस्तारपूर्वक वर्णन वेदांमध्ये आहे आणि वेदांचे प्राकट्य ब्रह्मदेवापासून झालेले आहे व ब्रह्मदेवाची उत्पत्ती परमेश्वरापासून झालेली आहे. म्हणून यज्ञ हे परमेश्वरापासून किंवा ब्रह्मदेवापासूनच उत्पन्न झाले किंवा वेदांपासून उत्पन्न झाले या सर्व गोष्टी एकच होत. परंतु इतरत्र यज्ञ वेदांपासून उत्पन्न झाले असे म्हटले आहे आणि यज्ञांचे विस्तारपूर्वक वर्णनही वेदांमध्ये आहे. म्हणून ब्रह्म या शब्दाचा अर्थ वेद असा मानून जो अर्थ केलेला आहे तोच योग्य वाटतो. पुढचा प्रश्न, हे सर्व यज्ञ
मन, इंद्रिय व शरीर यांच्या क्रियेने संपन्न होणारे आहेत असे तू समज, या म्हणण्याचा आशय काय? उत्तर, या म्हणण्यातून भगवंतांनी कर्मासंबंधी 3 गोष्टी समजावून घेण्यासाठी सांगितल्या आहेत. या म्हणण्यातून भगवंतांनी कर्मासंबंधी 3 गोष्टी समजावून घेण्यासाठी सांगितलेल्या आहेत. 1. येथे ज्या साधनरूपी यज्ञांचे वर्णन केले गेले आहे व त्यांच्याशिवाय आणखी जितके म्हणून कर्तव्य कर्मरूपी यज्ञ शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहेत ते सर्व मन, इंद्रिय व शरीर यांच्या क्रियेद्वारेच होत असतात. त्यांमधील कुणाचा संबंध फक्त मनाशी आहे, कुणाचा मन व इंद्रिये यांच्याशी आहे आणि कुणाकुणाचा मन, इंद्रिय व शरीर या सर्वांशी आहे. असा कोणताही यज्ञ नाही की ज्याचा संबंध या तिन्हींपैकी एकाशीही नाही. म्हणून ज्या साधनामध्ये शरीर, इंद्रिये व प्राण यांच्या क्रियेचा किंवा संकल्प, विकल्प इत्यादी मनाच्या क्रियेचा त्याग केला जातो, त्या त्यागरूपी साधनालाही साधकाने कर्मच समजायला हवे. ती कर्मे सुद्धा फल, कामना, आसक्ती व ममता यांनी रहित अशी करावीत, नाहीतर ती कर्मे बंधनाचे कारण बनू शकतात. आता दुसरा मुद्दा, यज्ञ या नावाने संबोधली जाणारी जितकी म्हणून शास्त्रविहित कर्तव्य कर्मे आणि परमात्म्याच्या प्राप्तीची भिन्न भिन्न साधने आहेत ती प्रकृतीचे कार्यरूपी मन, इंद्रिय व शरीर यांच्या क्रियेनेच संपन्न होतात. आत्म्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. म्हणून कोणतेही कर्म किंवा कोणतेही साधन यांमध्ये ज्ञानयोग्याने कर्तेपणाचा अभिमान बाळगू नये. तिसरा मुद्दा, मन, इंद्रिय व शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या क्रियांच्या शिवाय परमात्म्याची प्राप्ती किंवा कर्मबंधनातून मुक्ती होऊ शकत नाही. कर्मबंधनातून सुटण्याचे जितके उपाय सांगितले गेले आहेत ते सर्व मन, इंद्रिय व शरीर यांच्या क्रियेनेच सिद्ध होतात. म्हणून परमात्म्याची प्राप्ती आणि कर्मबंधनातून मुक्ती यांची इच्छा असणाऱ्या मनुष्याने ममता, अभिमान, फलेच्छा आणि आसक्ती यांचा त्याग करून कोणते ना कोणते साधन करण्यास अवश्य तत्पर असावे. पुढचा प्रश्न, अशा प्रकारे तत्वतः जाणून घेऊन तू कर्मबंधनातून सर्वस्वी मुक्त होशील, या म्हणण्याचा आशय काय? उत्तर, याद्वारे भगवंतांनी असे दर्शवले आहे की 18व्या श्लोकापासून येथपर्यंत मी तुला जे कर्मांचे तत्व सांगितले आहे त्याप्रमाणे सर्व यज्ञ वरील प्रकारे व्यवस्थितपणे तत्वतः जाणून घेऊन तू कर्मबंधनातून मुक्त होशील. कारण हे तत्व जाणून कर्म करणाऱ्या पुरुषांची कर्मे बंधनकारक होत नाहीत, तर ती पूर्वसंचित कर्मांचाही नाश करून मुक्तिदायक ठरतात. आणि पुढे 33व्या श्लोकाचा संबंध येतो. वरील प्रकरणामध्ये भगवंतांनी कित्येक प्रकारच्या यज्ञांचे वर्णन केले आणि असेही सांगितले की याशिवाय आणखीही पुष्कळ यज्ञ वेदशास्त्रांमध्ये सांगितले आहेत. तेव्हा मग शंका येते की या सर्व यज्ञांमध्ये श्रेष्ठ यज्ञ कोणता आहे? यावर भगवंत म्हणतात, आता या सर्व यज्ञांच्या प्रकारांमध्ये सर्वात श्रेष्ठ यज्ञ कोणता ते परमेश्वर आपल्याला उपदेश करत आहेत 33व्या श्लोकामध्ये. श्रेयान् द्रव्यमया यज्ञाज ज्ञान यज्ञ परंतप सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अर्थ बघूया 33व्या श्लोकाचा. हे परंतप अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यच्च यावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात. पहिला प्रश्न 33व्या श्लोकावरचा, येथे द्रव्यमय यज्ञ कोणत्या यज्ञाचा वाचक आहे आणि ज्ञानयज्ञ कोणत्या यज्ञाचा वाचक आहे? तसेच द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असे म्हणण्याचा तात्पर्य काय? उत्तर, ज्या यज्ञामध्ये द्रव्याचे अर्थात सांसारिक वस्तूंचे प्राधान्य असेल त्याला द्रव्यमय यज्ञ असे म्हणतात. म्हणून अग्नीमध्ये तूप, साखर, दही, दूध, तीळ, यव, तांदूळ, मेवा, चंदन, कापूर, धूप व सुगंधी औषधे इत्यादी विधीपूर्वक हवन करणे, तसेच दान देणे, परोपकारासाठी विहीर, आड, तलाव, धर्मशाळा इत्यादी बनवणे, बलिवैश्वदेव करणे इत्यादी सांसारिक पदार्थांशी संबंधित अशी जी शास्त्रविहित शुभकर्मे आहेत ती सर्व द्रव्यमय यज्ञाच्या अंतर्गत येतात. वरील साधनांमध्ये याचे वर्णन देवयज्ञ, विषय हवनरूपी यज्ञ व द्रव्य यज्ञ या नावाने आले आहे. याहून भिन्न अशी विवेक, विचार व आध्यात्मिक ज्ञानाशी संबंध ठेवणारी जी साधने आहेत ती सर्व ज्ञानयज्ञाच्या अंतर्गत होत. येथे द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असे सांगून भगवंतांनी असे दाखवले आहे की जर एखादा साधक आपल्या अधिकाराप्रमाणेच शास्त्रविहित अग्निहोत्र, ब्राह्मण भोजन, दान इत्यादी शुभ कर्मांचे अनुष्ठान न करता फक्त आत्मसंयम, शास्त्राध्ययन, तत्वविचार आणि योग साधन इत्यादी विवेक विज्ञानाशी संबंधित अशा शुभ कर्मांपैकी कोणत्याही एकाचे अनुष्ठान करीत असेल तर तो शुभ कर्मांचा त्याग करणारा आहे असे मानू नये, तर तो त्याहीपेक्षा श्रेष्ठ कार्य करीत आहे असे मानावे.
कारण द्रव्ययज्ञ सुद्धा ममता, आसक्ती आणि फलेच्छा यांचा त्याग करून तो ज्ञानपूर्वक केला तरच मुक्तीचे कारण बनू शकतो, नाहीतर तो उलटा बंधनकारक होतो। आणि वरील साधने करणारी माणसे तर स्वरूपतः विषयांचा त्याग करतात, त्यांच्या कार्यात हिंसादी दोष स्वरूपतः नसतात, म्हणून ते उत्तम होत। यथार्थ ज्ञानाच्या तत्वज्ञान प्राप्तीमध्ये भाव प्रधानता असते, सांसारिक वस्तूंचा विस्तार नव्हे। म्हणून येथे द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ असे सांगितले आहे। पुढचा प्रश्न, येथे अखिलम व सर्वम या विशेषणांसह कर्म हे पद कशाचे वाचक आहे आणि जितकी म्हणून संपूर्ण कर्मे ज्ञानात समाप्त होतात या म्हणण्याचा आशय काय? उत्तर, वरील प्रकरणांमध्ये जितक्या प्रकारची साधनरूपी कर्मे सांगितली आहेत त्यांशिवाय आणखीही जे शुभकर्मरूपी यज्ञ वेदशास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहेत त्या सर्वांचे वाचक येथे अखिलम व सर्वम या विशेषणांसह कर्म हे पद आले आहे। म्हणून या वाक्यात सर्व कर्मे ज्ञानामध्ये समाप्त होतात। या म्हणण्यातून भगवंतांनी हा आशय दाखवला आहे की या सर्व साधनांचे मोठ्यात मोठे फल म्हणजे परमात्म्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेणे हे होय। ज्याला यथार्थ ज्ञानाने परमात्म्याची प्राप्ती होते त्याला काहीही प्राप्त व्हायचे उरत नाही। पुढचा प्रश्न, या श्लोकात आलेले ज्ञानयज्ञ व ज्ञान या दोन शब्दांचा अर्थ एकच आहे की भिन्न भिन्न? उत्तर, दोन्हींचा अर्थ एकच नव्हे। ज्ञानयज्ञ हा तर यथार्थ ज्ञानप्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या विवेक, विचार व संयम प्रधान असलेल्या साधकांचा वाचक आहे आणि ज्ञान हा शब्द सर्व साधनांचे फलरूप असलेल्या परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाचा किंवा तत्वज्ञानाचा वाचक होय। अशा प्रकारे दोन्हींच्याही अर्थांमध्ये फरक आहे। पुढे येतो 34व्या श्लोकाचा संबंध। अशा प्रकारे ज्ञानयज्ञाची आणि त्याचे फल असणाऱ्या ज्ञानाची प्रशंसा भगवंतांनी केली। आता भगवंत पुढील 2 श्लोकांमध्ये ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अर्जुनास आज्ञा देत त्याच्या प्राप्तीचा मार्ग व त्याचे फल सांगत आहेत। आणि पुढे येतो 34वा श्लोक, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेश्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः। अर्थ बघूया 34व्या श्लोकाचा। ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे, त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने व निष्कपटपणे सरळ मानाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्म तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला या तत्वज्ञानाचा उपदेश करतील। पहिला प्रश्न, येथे तत् हे पद कशाचे वाचक आहे? उत्तर, सर्व साधनांचे फलरूप असलेल्या ज्या तत्वज्ञानाची पूर्वीच्या श्लोकांमध्ये प्रशंसा केलेली आहे आणि परमात्म्याच्या स्वरूपाचे जे यथार्थ ज्ञान आहे त्याचे वाचक येथे तत् हे पद आले आहे। पुढचा प्रश्न, ते ज्ञान जाणून घ्यावे असे सांगण्याचे तात्पर्य काय? उत्तर, याद्वारे भगवंतांनी असे दाखवले आहे की परमात्म्याचे यथार्थ तत्व जाणल्याविना मनुष्य जन्म मरण रूपी कर्मबंधनातून सुटू शकत नाही, म्हणून ते अवश्य जाणून घेतले पाहिजे। पुढचा प्रश्न, येथे तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांकडून ज्ञान जाणून घ्यावे या सांगण्याचा अभिप्राय काय? उत्तर, भगवंतांनी वारंवार परमतत्वाबद्दल सांगितल्यावरही ते न समजल्यामुळे अर्जुनामध्ये श्रद्धा काहीशी कमी असल्याचे सिद्ध होते, म्हणून त्याची श्रद्धा वाढवण्यासाठी इतर ज्ञानी पुरुषांकडून ज्ञान शिकण्यास सांगून त्याला सावधान केले आहे। पुढचा प्रश्न, प्रणिपात कशाला म्हणतात? उत्तर, श्रद्धा व भक्तिपूर्वक सरळ भावनेने दंडवत प्रणाम करणे याला प्रणिपात असे म्हणतात। पुढचा प्रश्न, सेवा कशाला म्हणतात? उत्तर, श्रद्धा भक्तिपूर्वक महापुरुषांच्या जवळ राहणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे, त्यांचे मानसिक भाव ओळखून हर तऱ्हेने त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करणे या सर्व गोष्टी सेवेमध्ये मोडतात। पुढचा प्रश्न, परिप्रश्न कशास म्हणतात? उत्तर, परमात्म्याचे तत्व जाणण्याच्या इच्छेने श्रद्धा व भक्ती भावनेने एखादी गोष्ट विचारणे म्हणजे परिप्रश्न होय। अर्थात मी कोण आहे, माया म्हणजे काय, परमात्म्याचे स्वरूप काय, माझा आणि परमात्म्याचा संबंध काय, बंधन काय, मुक्ती काय आणि कोणत्या प्रकारे साधन करण्याने परमात्म्याची प्राप्ती होते इत्यादी अध्यात्मविषयक सर्व गोष्टी श्रद्धेने, भक्तीने व सरळ भावनेने विचारणे म्हणजेच परिप्रश्न होय। तर्क व वितंडवादाने प्रश्न करणे म्हणजे परिप्रश्न नव्हे। पुढचा प्रश्न, प्रणाम केल्याने, सेवा करण्याने व सरळ भावनेने प्रश्न केल्यास तत्वज्ञानी तुला ज्ञानाचा उपदेश देतील या म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? ज्ञानीजन याशिवाय ज्ञानाचा उपदेश देत नाहीत काय? उत्तर,
वरील म्हणण्यातून भगवंतांनी ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी श्रद्धा, भक्ती व सरळ भावनेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केलेले आहे। त्याचे तात्पर्य असे की श्रद्धा भक्तिरहित असलेल्या मनुष्यास दिलेला उपदेश त्याच्याकडून ग्रहण केला जात नाही। महापुरुषास प्रणाम, सेवा व आदर सत्कार यांची कोणतीही गरज नसली तरी अभिमानाने, उद्धटपणे, परीक्षा घेण्याच्या बुद्धीने किंवा कपटाने प्रश्न करणाऱ्या समोर तत्वज्ञानाविषयी काहीही सांगण्याची त्यांची प्रवृत्ती नसते। म्हणून ज्याला तत्वज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्याने श्रद्धा भक्तिपूर्वक महापुरुषांचे जवळ जाऊन त्यांना शरण जावे, त्यांची व्यवस्थित सेवा करावी आणि संधी पाहून त्यांच्याशी परमात्म्याच्या तत्वाविषयी विचारणा करावी। असे केल्याने ज्याप्रमाणे वासराला पाहून वात्सल्य भावनेने गायीच्या स्तनातून व मुलाला पाहून आईच्या स्तनातून दुधांचा स्रोत वाहू लागतो, त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुषाच्या अंतःकरणात त्या अधिकारी पुरुषाला उपदेश करण्यासाठी ज्ञानाचा समुद्र उचंबळून येतो। म्हणूनच श्रुतीमध्येही म्हटले आहे, तद्विज्ञानार्थ गुरुम एवाभिगच्छेत समित्पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम। म्हणजे ते तत्वज्ञान जाणण्यासाठी त्याने जिज्ञासू साधकाने समिधा म्हणजे यथाशक्ती भेट हातात घेऊन व निराभिमानी बनून वेदशास्त्राचे ज्ञाते असलेल्या तत्वज्ञानी महापुरुषापाशी जावे। पुढचा प्रश्न, येथे ज्ञानिनः यांच्याबरोबर तत्वदर्शिनः हे विशेषण लावण्याचे व त्याचा अनेक वचनी प्रयोग करण्याचे तात्पर्य काय? उत्तर, ज्ञानिनः शब्दाबरोबरच तत्वदर्शिनः हे विशेषण लावून भगवंतांनी असे दाखवले आहे की परमात्म्याचे तत्व व्यवस्थितपणे जाणणारा वेदवेत्ता ज्ञानी महापुरुषच त्या तत्वज्ञानाचा उपदेश करू शकतो, केवळ शास्त्र जाणणारा किंवा सामान्य मनुष्य नव्हे। तसेच येथे अनेक वचनी प्रयोग हा ज्ञानी महापुरुषास आदर ठेवण्यासाठी केलेला आहे, इतर पुष्कळचे तत्वज्ञानी मिळून ज्ञानाचा उपदेश करतील असे म्हणण्यासाठी नव्हे। आणि पुढे येतो 35वा श्लोक, परंतु आपली या भागाची वेळ संपलेली आहे, त्यामुळे 26व्या भागाच्या इतिश्रीकडे आपण इथूनच जाऊयात। हा भाग संपूर्णपणे ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन सुद्धा। आपल्याला विनंती आहे की आपण जर यापूर्वीचे ह्या उपक्रमामधील 25 भाग ऐकले नसतील तर कृपया आपल्या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शन मध्ये जा। प्लेलिस्ट सेक्शन मध्ये तुम्हाला ही भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची प्लेलिस्ट मिळेल। त्या प्लेलिस्ट मध्ये गेलात तर तुम्हाला पहिल्या भागापासून या 26व्या भागापर्यंत पण सगळे भाग मिळतील आणि यापुढे येणारे या उपक्रमामधील सर्व व्हिडिओ सुद्धा याच प्लेलिस्ट मध्ये आपल्याला मिळतील। त्यामुळे या भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाच्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या, ही आपल्याला विनंती आहे। आपल्याला नेहमीची विनंती की आपला हा उपक्रम, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा। आपल्या ह्या भागाबद्दलच्या, उपक्रमाबद्दलच्या, भगवद्गीतेबद्दलच्या ज्या काही भावना असतील त्या कृपया कॉमेंटमध्ये लिहा। जेवढे जास्त लाईक्स आणि कॉमेंट्स येतील तेवढा जास्त हा व्हिडिओ ऑटो सजेशन मध्ये इतर लोकांना दाखवला जाणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लाईक्स आणि कॉमेंट्स करा। आपले हे भगवद्गीतेचे, वेदांचे, शास्त्रांचे, पुराणांचे, उपनिषदांचे ज्ञान जर जास्तीत जास्त सनातनी लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं असेल तर आपल्याला मला मदत करणे अतिशय सोपे आहे। आपण इतकी साधी मदत करू शकता की आपल्या जास्तीत जास्त ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना, मित्रांना या व्हिडिओच्या लिंक्स फॉरवर्ड करत राहा, त्यांनाही भगवद्गीतेचं ज्ञान घेण्यासाठी उद्युक्त करा, ही आपल्याला विनंती आहे। आणि आपली अंतिम विनंती की आपला चॅनल केदार सीकर सनातन संस्कारची अजून जर आपण नोटिफिकेशन ऑन केलेली नसतील तर नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे पुढे येणाऱ्या विविध विषयांच्या सुंदर सुंदर व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्याला ऑटोमॅटिकली मिळत राहतील। चला तर मग पुढच्या 27व्या भागामध्ये भेटूयात, जिथे आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 ज्ञान कर्म संन्यास योगाच्या 35व्या श्लोकापासून आरंभ करणार आहोत। तोपर्यंत आपणा सर्वांना जय श्रीहरी, जय श्रीहरी, जय श्रीहरी। धन्यवाद।